आजकाल सगळ्यात सोपी गोष्ट कुठली माहितीये? ट्रोलिंग करणे. हा म्हणजे एखाद्याने फोटो पोस्ट केला किंवा व्हिडिओ पोस्ट केला तर तिथे कमेंट सेक्शन मध्ये जाऊन हवी तेवढी निगेटिव्हिटी पसरवायची. फ्री आहेत ना कमेंट्स. सो इतकं वाईट बोलायचं, इतकं निगेटिव्ह, म्हणजे रंगावरून, उंचीवरून, कामाबद्दल, कशाही बद्दल, म्हणजे आपल्याला त्यातलं कळत असो किंवा नसो, जाऊन निगेटिव्हिटी पसरवायची. पार त्या माणसाची मेंटल हेल्थ खराब झाली पाहिजे इतकी. पण हे सगळं करण्याआधी आपण स्वतः किती परफेक्ट आहोत हे बघणं गरजेचं आहे, राईट? म्हणजे आपण आपल्या आयुष्यातले गोल्स किती पूर्ण केलेत, आपली पर्सनॅलिटी कशी आहे, आपण आपल्या हेल्थकडे किती लक्ष देतो. पण हे सगळं करताना मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ट्रोलिंग खरंच खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं आहे. पण याची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे माहितीये? स्वतःपासून. म्हणजे स्वतःला ट्रोल करा, स्वतःबद्दल वाईट बोला, स्वतःबद्दल निगेटिव्हिटी पसरवा. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कराल ना, मला असं वाटतं तेव्हाच तुम्ही इतरांना ट्रोल करणं बंद कराल. इतरांच्या मेंटल हेल्थ बद्दल थोडंसं अवेअर व्हाल. आणि वाटलंच पुन्हा कधी समोरच्याला ट्रोल करावं तर एकदा जाऊन आरशासमोर उभं राहा. समोरच तुम्हाला कमेंट सेक्शन दिसेल. हाय, आपण ना कधी कधी थँक्यू म्हणायला विसरतो. म्हणजे काही गोष्टी आपल्याला आपोआप मिळतात, काही माणसं कायम आपल्यासोबत असतात आणि मग हळूहळू आपण त्यांना गृहीत धरायला लागतो. आज सकाळी अंधेरी स्टेशनला पाहिलेलं एक दृश्य. मी सेल्फ तिकीट मशीनच्या लाईनमध्ये उभी होते आणि समोर एक मुलगा ऑलरेडी तिकीट काढत होता. त्याने त्याचं तिकीट काढलं, थँक्यू म्हणाला आणि तिथून निघून गेला. समोर कुणीही नव्हतं पण तो तरीही आपसुकपणे थँक्यू म्हणाला त्या मशीनला. आणि त्याच क्षणी मला रिअलाइज झालं की थँक्यू किंवा कृतज्ञता ही भावना कुणासाठीही असू शकते. कुणासाठी म्हणजे अगदी निर्जीव गोष्टींसाठी सुद्धा. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच जगातली बेस्ट भावना कुठली असेल तर आपल्यासाठी कोणाच्या तरी तोंडून आलेलं आहे खरं खुरं आणि आपलंसं थँक्यू. काल रात्री ना मी शूट संपवून येत होते, म्हणजे वाशीहून अंधेरीला मी ऑटोने ट्रॅव्हल करत होते. तर ते जे ऑटोवाले काका होते त्यांनी मला थोड्या वेळाने ओळखलं. ते म्हणाले, अरे तुम्ही दगडूची बायको ना, आणि मी तुमचे व्लॉग्स बघतो, माझी बायको तुमचे व्लॉग बघते वगैरे असं सगळं झालं. आणि ते म्हणाले उतरताना प्लीज मला एक फोटो काढायचा आहे. तर मी म्हणाले हो हो नक्की, मला आवडेल. आम्ही अंधेरीला उतरलो. त्या काकांनी फोटो काढण्यासाठी कॅमेरा ओपन केला पण त्यांचा फ्रंट कॅमेरा खूप ब्लर त्याच्यात फोटो येत होता. तरी त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला पण फोटो ब्लर आला. त्याच्यानंतर मग त्यांनी तो बॅक कॅमेरा स्टार्ट केला आणि साधारण आपण ते असं पकडून क्लिक करतो तसं सेल्फी वगैरे काढला. तोही ब्लरच होता. तर मी म्हणाले काका इथेही ब्लर येतोय, म्हणजे काही लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आहे का? ते म्हणाले नाही नाही, हा या कॅमेरामधला बेस्ट फोटो आहे. हा कॅमेरा एवढाच क्लिअर आहे, खूप जुना फोन आहे माझा, त्याच्यामुळे ह्याच्यात काही फार जास्त छान फोटोज नाहीत. पण ठीक आहे, मला तुमच्यासोबत फोटो काढायला मिळाला, मला छान वाटलं. ते तिथून निघून गेले. आणि तिथून घरी येईपर्यंत मी हाच विचार करत होते की जर मी त्या काकांच्या जागी असते तर मी फोटो ब्लर आला म्हणून चिडचिड केली असती, मला राग आला असता, किंवा मी एखाद्या माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटले आणि एक फोटो छान काढू नाही शकले वगैरे याच्याबद्दल खूप किरकिर केली असती. पण सेम टाइमला त्या काकांनी तसं न करता कोणाला तरी आपण भेटलो याचा आनंद सेलिब्रेट केला. म्हणजे लाईफ असं आहे की तुम्हाला एकाच वेळेस आनंद व्यक्त करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा कारण देतं आणि दुःख आपलं मानून घेण्यासाठी सुद्धा कारण देतं. तुमच्या हातात असतं की तुम्ही काय चूज करताय, आनंद की दुःख. तो जो फोटो त्या काकांसोबत काढलेला फोटो त्या काकांच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह आहे. पण कालची घटना, कालचा प्रसंग आणि काल जे काही झालं ते माझ्या मेमरीमध्ये सुद्धा कायम सेव्ह आहे.